ही आमची सागाची बाग आहे। एक 4 वर्षापूर्वी इथे मी जवळजवळ 1400 साग लावले होते। हे संपूर्ण दिसतात ना, अगदी वरपर्यंत 1400 साग लावले होते। पहिल्याच वर्षी इथल्या लोकल लोकांनी वणवा घालवला। त्या वणव्यामध्ये 1400च्या 1400 संपूर्ण साग जळून खाक झाले होते। पण सागाचं एक वैशिष्ट्य आहे महेश, सागाचं असं वैशिष्ट्य आहे की हे झाड कधी नष्ट होत नाही। साग का लावायचा, तर तुम्ही किती पण डिफिकल्ट सिच्युएशन असेल, वणवा लागला किंवा कोणी तोडला, तरी पुढच्या पावसाळ्यात त्याला मुदापासून पूर्ण कोंब येतात आणि ते झाड पूर्ण तयार होतं परत। त्याच्यामुळे 3-4 वर्ष वणव्यामध्ये जळून सुद्धा आज हे साग संपूर्ण चांगल्या अवस्थेत आहेत बघ। आता अजून 2-3 वर्ष ह्यांना प्रोटेक्ट केलं तर हे वाचले। सागाचं एक वैशिष्ट्य आहे की सागाचं लाकूड हे वाळवीने किंवा त्याच्यावरती हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही। फक्त एक त्याचा वीक पॉइंट असा आहे की हे झाडं आपल्या ह्या रिजनमध्ये वाढायला वेळ लागतो। कम से कम 15 ते 20 वर्ष जातात एक सागाचं लाकूड तयार व्हायला, एक झाड पूर्ण तयार व्हायला। पण सागाचं इन्व्हेस्टमेंट एकदा तुम्ही केलं तर तुम्हाला नंतर त्याचं मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे। आता बघा, ही जवळजवळ 1200 झाडं आहेत जिवंत आता इथे। ती 1200 झाडं आज 20 वर्ष जर तुम्ही हे बाग राखलीत ही संपूर्ण, तर तुम्हाला नाही म्हटलं तरी एका झाडामध्ये तुम्ही जरी 10,000 रुपये कमवलेत तरी तुम्ही हिसाब करा 1200 झाडांचे तुम्हाला किती मिळतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आपण काही खत वगैरे घालत नाही किंवा ह्याला पाणी घालत नाही, पण ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर हे पीक तुम्ही जिथे तुम्हाला 15-20 वर्षानंतर जे पीक काढता येईल ते तुम्हाला 10 ते 12 वर्षात सुद्धा काढता येईल, जर तुम्ही प्रॉपर त्याला पाणी दिलं, चांगलं खत दिलं वेळच्या वेळी आणि फवारणी जर केलीत तर हेच तुम्ही 10 ते 12 वर्षात तुम्ही हे पीक काढू शकता। ठीक आहे, एक नॉर्मल एक प्रश्न आहे की जर कोणाला सागाचं झाड लावायचं असेल, पकडा त्याला 100 झाडं लावायची आहेत, ठीक आहे, तर त्याची इन्व्हेस्टमेंट किती, त्याचा मेंटेनन्स कॉस्ट किती, आणि मग त्याचा सेल केल्यावर त्याच्यातनं मेंटेनन्स कॉस्ट इन्व्हेस्टमेंट हे मायनस करून ह्याच्यातनं प्रॉफिट किती? आता ॲक्च्युली 100 झाडं जर तुम्हाला लावायची असतील तर लोकल लोकांकडून तुम्ही एक 10 ते 15 रुपयाच्या रेटने तुम्हाला ही झाडं मिळू शकतात। कारण लोकल लोक ही झाडांची निर्मिती करतात, ओंडे बनवतात, त्याच्यामध्ये त्यांचे जे बीज असतं सागाचं ते वाफे करून त्याच्यामधून ते तयार करतात। एक झाड तुम्हाला 10 रुपयाने पडलं तर 1000 रुपयामध्ये तुम्हाला 100 झाडं मिळतात। त्याच्यानंतर तुमचा जो लागवडीचा खर्च आहे, समजा एक 4 माणसं तुम्हाला लागवडीला लागली ते एक 2000 रुपये, म्हणजे 3000 झाले। आणि त्याला तुमची फेन्सिंग गरजेची आहे, एक परमनंट तुम्ही फेन्सिंग करावी लागेल। आणि मेंटेनन्स कॉस्ट दुसरी काही नाही आहे, फक्त तुम्ही खत दिलं तर ते ॲड होईल त्याच्यामध्ये, खत नाही दिलं तरी ते झाड काय मरत नाही किंवा त्याला काय प्रॉब्लेम होत नाही। फक्त त्यांना तुम्ही वणव्यापासून प्रोटेक्ट करायचं आहे, त्याच्यासाठी वर्षातून 3 वेळा तुम्हाला त्याची ग्रास कटिंग करावी लागेल। ओके, हे ग्रास कटिंग करणं, जसं आता मी इथं बघतोय की हे जे ग्रास वाढलंय, हे जे ग्रास आहे, तर ह्याच्यानी ही सागाची झाडं मरू शकतात का? नाही, त्याचा परिणाम असा होतो, फक्त झाडावरती गवताचा काय परिणाम होत नाही। पण ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये वणवे येतात, हे जे गवत आहे सुकलेलं ते आग लवकर पकडतं आणि त्या आगीमध्ये तुमची ही सागाची झाडं होरपळून मरून जातात। पण वणव्यामध्ये मेलेली झाडं पुढच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला परत त्याला कोंब येतात आणि ती झाडं परत वाढायला लागतात। तुमचं असं म्हणणं आहे, भले अख्खं झाड जळालं तरी मूळ जिवंत आहे? मूळ जिवंत आहे आणि ती परत आणखी जोमाने वाढतात। म्हणजे हे झाड एकदा लावलं की ते नष्ट होत नाही इझिली। आणि हे झाड मोठं झालं, ह्याला कापलं तर ह्याला पालव्या फुटतात की ते झाड देड होतं? नाही, त्याला पालव्या फुटतात, तेव्हा सुद्धा हे झाड नष्ट होत नाही। समजा एक चांगल्या वयात आलेलं झाड तुम्ही कट केलं कमर्शियल, आता समजा हे आपलं सागाचं झाड आहे, ठीक आहे, आता हे पिकलं, आता आपल्याला याला कापायचं आहे, आपल्याला विकायचं, आणि आपण ह्याला इकडनं असा कापला, इकडनं कापला का हे झाड परत तिकडनं वाढायला लागणार? हो, त्याला एक 5-6 ब्रँचेस येतात, त्याच्यातले 1 ते 2 ब्रँचेस तुम्ही जर ठेवल्यात तर त्या ब्रँचेस परत जोमाने वाढतात आणि पुढच्या परत 15-20 वर्षात तुम्हाला तो साग परत तयार होतो। आणि 15-20 वर्ष हे खूपच जास्त टाइम नाही असं वाटत? हा, मग फक्त याचा सागाच्या उत्पन्नाचा हाच एक डिसएडव्हान्टेज आहे की त्याला एक कमीत कमी 12 ते 15 वर्ष तुम्हाला लागतात त्याचं पीक येण्यासाठी। ओके.